तर चला जाऊया अंतिम सामन्याकडे. मेगा फायनल या ठिकाणी चालू आहे. याचसाठी केला होता अट्टास शेवटी ही गोड व्हावा हीच इच्छास्फूर्ती आयोजक कमिटीची होती आणि ती इच्छास्फूर्ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोड होत असताना आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ वाकस आयोजित स्वर्गीय हरी मिरकुटे स्मृतिचषक 2025 पर्व तिसरा अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन याच मैदानावरती जर आपण पाहिलं तर जबरदस्त आयोजन होत असतात या वाकसकरांचे क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती चालू असलेली अंतिम लढत मेगा फिनाले मॅच. अगदी जाऊया मैदानच्या आतमध्ये. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. टॉस जिंकलाय टीम कोंबलवाडी संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जातं अर्थात सारसाई टीमला. अगदीच सलामची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रोशन पवार आणि नॉन स्ट्रायकनला रोशन दोन्हीही रोशन पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मोहन पारधी कर्जतचा टायगर मुंजाला समजलं जातो तो मोहन पारधी खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. एकीकडे आपण पाहतोय सारसाई बी टीमकडे एक जबरदस्त हुकमी काय रोशन पवार सारखा एकाष्टपैलू खेळाडू आहे. जोरदार अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, उंची जास्त घेतली आणि अगदी चेंडू थोडासा खालच्या गतीनं आला आणि इथे मात्र चेंडू जाईल डॉट. जास्त कंबरेच्या वरती थोडासा हा चेंडू राहिला अगदीच आणि इथून मात्र चेंडू आला डॉट. जोरदार अपील झाली होती, जोरदार अपील. आत्मविश्वास जास्त होता पण तो आत्मविश्वास कुठेतरी कमी ठरतोय. फायनल मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर कुठेतरी तो आत्मविश्वास थोडासा कमी ठरतोय. इथे एकंदरीत पहिला चेंडू खूप चांगला चेंडू राहिला आहे. P1चं पहिले षटक मेगा फिनाले मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. इथे मोहन पारधी खूप चांगली गोलंदाजी करतोय, लयबद्ध गोलंदाजी करतोय, टिचून गोलंदाजी करतोय. ऑफस्टंपला चेंडू, प्रत्येक चेंडू मात्र ऑफस्टंपला ठेवला जातोय आणि प्रत्येक चेंडू ऑफस्टंपला ठेवल्यानंतर यशस्वी होतोय, यशस्वीरित्या गोलंदाजी केली जाते. आणि इथे मात्र डायरेक्ट इथे मात्र 3 स्टंपच्या मधोमध प्रॉपर चेंडू होता आणि इथे पायचीत पकडला. बॅक टू द डगआउट. संपवलाय खेळ खऱ्या अर्थानं मोहन पारधीनं. प्रेशर 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 प्रेशराइज गेम. स्वतः रोशन पवारनं प्रेशर ओढवून घेतला. काही आवश्यकता नव्हती रिओशेफ खेळण्याची. जरूर पहिले षटक जरी गेलं असतं तरी 2 षटकं भेटली असती. टिकून राहणं खूप गरजेचं होतं. ह्या छोट्या मोठ्या चुका कुठेतरी आपल्या संघाला पराभवाला कारणीभूत ठरत असतात आणि ते कारण म्हणजे रोशन पवारकडनं झालेली चूक. सातत्यानं 2 चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये देखील त्याला अपयश आले. म्हणजे सातत्यानं त्याच्या पदरामध्ये अपयश पडत गेलं आणि एकंदरीत 3 चेंडूचा विचार केला ना आपण तर लगातार डॉट फेकलेत. गोलंदाज मोहन पारधीनं अतिशय जबरदस्त गोलंदाजी बॉलिंग मार्कवरती. इथे आपण पाहतोय शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4था चेंडू इथे आलाय डॉट. एकंदरीत फायनल कशी असावी तर नक्कीच फायनलमध्ये कमीत कमी 30-35 धावा 3 षटकामध्ये येणं खूप गरजेचं. परंतु सध्याच्या घडला हावे ठरलाय मोहन पारधी. अगदीच मोहन पारधी नावाचं वादल. इथे चांगला फटकाला स्टेट ड्राईव्ह केला नो मॅन स्टँडला. चेंडू जाईल सीमारेष पलीकडे. रन्स फील्ड 4-4-4 चौकार. शेवटचा बॉल शिल्लक. 5व्या चेंडूवरती आलेला हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू 4 धावा स्कोअर कार्डवरती इथे जोडल्या जात आहेत. अद्याप ही शेवटचा बॉल इथून शिल्लक. रोशन पवारने टिकून राहणं खूप गरजेचं होतं परंतु ते टिकून राहता आलं नाही. चुका केल्या, वारंवार चुका केल्या आणि चुका मात्र या ठिकाणी अंगलट आल्या त्या सारसाई बी टीमच्या. एकंदरीत स्ट्राईकसाठी फलंदाज सज्ज झालाय. अगदीच रणजितच्या बॅटमधून निघालेला चौकार. तदनंतर मोहन पारधी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे स्लोॲम डिलिव्हरी केली. ओव्हर क्रमांक 1 फिनिश झाले. एका षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या 4 धावा. डीजे
अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मोहन पारधीची राहिली. वसंत ठोंबरे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झाला आहे. अर्थात आपण जर विचार केला तर वसंत ठोंबरे कोंबलवाडी एक्सप्रेस मोठा फटका पहिल्या चेंडूवरती धमाका केलाय. चेंडू जाईल मोहन पारधीच्या हातामध्ये. इथे मात्र झेल टिपलाय पण अगदीच्या ठिकाणी विकेटचं पतन. पहिल्याच चेंडूवरती मोठा धमाका करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नाला अपयश आले. इथे विकेट्स आले. अतिशय महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळवल्या. विकेट क्रमांक गमावले 2. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. धाव फलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या गेले 4 या अंकावरती दुसरा धक्का बसलाय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय खऱ्या अर्थानं. चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट्स पतन. एकतर्फी सामना आपण पाहिला. पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली असं वाटत होतं. फायनल मॅच एक जबरदस्त रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु सारसे टीमला मात्र या ठिकाणी 4 मुंड्या चित केले कुंभरवाडी टीमनं. 1.2 चेंडू संपलेत आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या आले ते एकंदरीत 4 धावा. रोशन पवारनं कुठेतरी टिकून राहणं खूप गरजेचं होतं. रोशन पवार कदाचित टिकून राहिला असताना तर शेवटची 2 षटकं मात्र त्याच्यासाठी चांगली फायद्याची ठरली असती, परंतु त्याच्याकडनं कुठेतरी चुका वारंवार होत गेल्या आणि त्याचे परिणाम संघ एका अडचणीमध्ये सापडला. खूप अडचणीमध्ये टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चला मॅच चालू करा टीम. पण जास्त वेळ नको आहे, शेवटची मॅच आहे निश्चितच. धाव फलकावरती 4 धावा, अवघ्या 4 धावा. तो देखील चौकार आला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही धाव इथे स्कोर कार्डमध्ये ॲड होत नाही. कमीत कमी 20+ धावा होतील का असं चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. परंतु पाहूया क्रिकेट आहे. इथे हा शॉट ऑफ द लेनचा चेंडू. वसंत ठोंबरे अतिशय चांगली गोलंदाजी, राऊंड विकेटचा मारा करतोय. अगदी जसा विकेट बॉलिंग ट्रॅकवरती वसंत ठोंबरे सज्ज झाला ना, तसा मात्र चांगला खेळ बहरताना दिसतोय टीम अगदीच कोंबलवाडी टीमचा. खूप चांगला संघर्षमय खेळाडू आहे, संघर्षाची जाण आहे. जरूर काही मॅचमध्ये त्याला फटके बसले असतील किंवा जास्तीत जास्त धावा दिल्या असतील, परंतु अनुभवी गोलंदाज आहे. अगदीच कित्येक स्पर्धेचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. किती प्रेशर असो, दडपण असो, जरी प्रेशर दडपण असेल ते प्रेशर दडपण बाजूला जुगारून चांगली गोलंदाजी करण्याचा मानस आणि प्रयत्न त्याच्या माध्यमातून नेहमीच कोंबलवाडी टीमसाठी केले गेले आहेत. इथे मात्र सिंगल आले. अलंग दी कार्पेट खेळला. अगदी सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोचेल. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना फक्त 5 धावा. अगदीच 5 धावा स्कोर कार्डवरती. पहा अगदीच शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे, परंतु नक्कीच इथे आपण पाहिलं ना तर कुठेतरी खराब कामगिरी पाहिली आपण. फायनल मॅच असं वाटत देखील नाही आहे की सारसे टीम खेळते. एरवी आपण पाहिला रोशन पवारचा खेळ तर काय त्याची बॅटिंग असते, काय त्याची बॅटिंगची स्टाईल असते, परंतु यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. आणि इथे मात्र हा आलाय सीमारेषेच्या बाहेर. इथे धमाका केलाय 6 धावांसाठी. बिग हिट, षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचं षटक प्रगती पथावरती या. 11 धावा स्कोर कार्डवरती, 12 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला. 11 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. शेवटचं षटक प्रगती पथावरती या. लास्ट ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अक्षय. गोलंदाज सज्ज झाला. अक्षय हा गोलंदाज. शॉर्ट ऑफ रेंजचा चेंडू, पंचांकडे दाद मागितले जाते. यासाठीचा वाईट बॉल, पंचांनी या ठिकाणी वाईट बॉल घोषित केला आहे. वाईट बॉलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 या अंकावरती. चांगली लढत होणं अपेक्षित. अक्षय हा गोलंदाज. गोलंदाज सज्जा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे चांगला फटका पॉइंटला. त्या ठिकाणी प्रकाश पारदे कोणतीही चूक करणार नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखल्या. विकेटचं पतन. अजून एक विकेट या ठिकाणी गमावेल टीम सारसी बी. थँक्यू डीजे. अगदीच 12 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचे षटक. कमीत कमी 1-2 मोठे फटके इथून येणं अपेक्षित असेल. कमीत कमी 20 धावा जरी झाल्या तर एक चांगले मॅच पाहण्यासारखे होईल. परंतु त्या 20 धावा तरी इथे होतील का, याचं उत्तर मात्र अद्याप 4 बॉलमध्ये आपल्याला 5 बॉलमध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची फायनल मॅच टफ फाईट होईल असं वाटत होतं, परंतु एकतर्फी मॅच होताना इथे मात्र शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे. चांगला फटका केला. आडवा बॅटचा हा फटका चेंडूला धाडलंय सीमा पार. रन्स आले 6. षटकार. थँक्यू डिजश. स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं. रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट केलाय. दुधारी तलवार उगारले आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप मध्ये, स्लिप मध्ये. हा चेंडू आलाय 4 धाव्यांसाठी. चौकार. थँक्यू. जीवनामध्ये कितीही कटिंग प्रसंग आले ना मित्रांनो, तरी खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करा. यश मात्र नक्कीच मिळेल. ते प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाने केले. 22 धावा आल्या स्कोर कार्डवरती. प्रयत्न करत राहा. प्रयत्न इथे केले गेल्या आणि त्या प्रयत्नाला खरा उतरलाय हा फलंदाज. जवळपास 6व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज अगदीच आपण पाहतोय दिनेश. इथे रिव्हर्स स्वीप केलाय. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. प्रकाश पारदी. चेंडू खाली येतोय. चेंडूला अडवलं गेलंय आणि चिंगलला फास्ट डबल देखील कंप्लीट झाले. टेबलचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न इथून झालाय. इथे रन्स कंप्लीट झाल्यात 3 रन इज कंप्लीट. जिथे आपण पाहतो नाही की धावा होणार नाही, तिथून मात्र या 3 धावाला म्हणजे क्रिकेट पहा. क्रिकेट हा सातत्यानं रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे आणि सातत्यानं शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रंग बदलला गेला. कारण जिथे 2 षटकामध्ये फक्त 11 होत्या, तिथे त्या शेवटच्या षटकामध्ये जवळपास 14 आल्यात. म्हणजे पहा क्रिकेट आहे. इथे मोठा फटका, हवाई फायर, हवाई सफर, बिग हिट असं वाटतही नव्हतं. ऋषिकेश मोरे आपण विचारही केला नव्हता की 30+ धावा होतील, वाटलंही नव्हतं. थँक्यू डीजे. 31 धावा टोटल स्कोर मात्र या ठिकाणी चांगला आलाय. 31 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे अद्याप. ही शेवटचा बॉल 2 षटकामध्ये होते 11 आणि शेवटच्या षटकामध्ये आल्यात 20. म्हणजे अद्याप 1 बॉल बाकी आहे. धमाका होईल का येणाऱ्या बॉलवरती पाहूया. आता मात्र इथे शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू. ओव्हर क्रमांक 3 संपलाय, फिनिश झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावल्यात 31 आणि येणारे 18 बॉल आणि 32ची गरज. 11:15 औसत.
कडक करू चालेल कडक करतो. मॅच मध्ये ज्या ज्या वेळेस कोंबलवाडी टीम फायनलमध्ये असते ना त्या त्या वेळेस सहजासहजी सामना सोडत नसते आणि इथून आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार इथे पाहायला मिळाल्या. मोहन पारदीच्या बॅटमधून गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करायचं होतं परंतु ते जमलं नाही. डॉट चेंडू होता, फिल्डिंग मात्र थोडीशी कमकुवत झाली. इथे मात्र सिंगल ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. बाईकच्या स्वरूपामध्ये कदाचित ती सिंगल आल्या आणि सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. 32 धावींचा पाठलाग करायचा. त्या 32चा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या मात्र 9 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार या. अद्याप जर आपण पाहिलं ना तर चांगली बॅटिंग इथे होत असताना टीम कोंबलवाडीसाठी ज्या धावा येणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं त्या धावा इथे येत असताना आपण पाहतोय. फायनल मॅच आणि हा कोणता शॉट म्हणायचा. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं एस्टनच्या मागे खेळायचं होतं परंतु इथे झोपून मारण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा झेल झाला नसता तर आजच्या दिवसामध्ये प्रकाश पारदीचा स्टेटस राहिला असता जर चौकार गेला असता तर. परंतु निश्चितच या ठिकाणी झेल उडाले, विकेटचं पतन झालंय. पहिल्या धक्का या ठिकाणी बसला आहे. अगदीच पकडला यावेळेसच्या क्षेत्ररक्षकानं प्रकाश पारदीचा झेल आणि खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं संपवला आहे या प्रकाश पारदीचा खेळ असंच म्हणूयात. त्यानंतर न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये योगेश. अगदीच योगेशला नाईट क्रमांक 3 वरती पाठवण्याचा निर्णय बालचंद्रला मागे ठेवलं जाते कारण त्यांना देखील माहिती आहे सारसाईट टीम सहजासहजी हार पत्करणार नाही आहे. सारसाईट टीमकडे देखील तितकेच चांगले स्फोटक गोलंदाज आहेत.
अगदीच ते देखील कमबॅक करू शकतायत आणि तो कमबॅक खऱ्या अर्थानं करून दिलाय गोलंदाज रोशन पवारनं. 4 चेंडू 9 धावा स्कोअर कार्डवरती. कुठेतरी सरळ बॅटने खेळायचं होतं, परंतु सरळ बॅटनं न खेळता कुठेतरी पाय सरकून गेले असावेत ऋषिकेश मौर्य. कदाचित असं निदर्शनास आलं की पाय सरकून गेले असावेत आणि इथून आपण पाहतोय गोलंदाज रोशन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका, अतिशय चांगला फटका आलाय. सिंगल मात्र इथून आले. फाईट डबलचा प्रयत्न, रनिंग. इथे पहा चेंडूचा थ्रो विकेट किपर पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा चित्तेच्या चपळाईनं सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग, गुड रनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. रन्स आलेत 11 आत्तापर्यंत. म्हणजे सारसे टीमच्या विरोधात जर आपण पाहिलं तर इथे आक्रमक आहे सध्याच्या घडीला टीम कोंबलवाडी. इथे चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरना. नजाकत भरा शॉट, नजाकत आणि ताकद या शॉटमध्ये होती. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून आलेला हा चौकार आणि चौकारनं ओव्हर क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्यात 15. आता बनवायचे 12 मध्ये 17 डी. थँक्यू डीजा, थँक्यू. स्कोअर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 15 धावा इथे स्कोअर कार्डवरती जोडल्या जात आहेत. शेवटचे 2 षटकं विजयासाठी 17ची गरज. 8.5चा अवसत रन रेट या. इथे एखादं चांगले षटक हाताळलं गेलं हा सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा असेल ना तर हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. दोन्ही टीमसाठी हे षटक महत्त्वाचं आहे. 12 मध्ये 17 अद्याप बनवायचे. सामना कुठपर्यंत जाऊया पाहूयात. गोलंदाज इथून झालाय सज्ज. ओव्हर क्रमांक 2 करण बॉलिंग ट्रॅकवरती आणि मोहन पारधी करणचा सामना करेल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज, बॅटची कडा. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला दुसरा धक्का, दुसरी विकेट, दुसरी सफलता. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजा, थँक्यू. करण बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 15 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. 12 मध्ये बनवायचे होत्या 17, आता 11 मध्ये बनवायचे त्या 17. 8.5चा रन रेट, औसत रन रेट या ठिकाणी आपण पाहतोय 8.5चा. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं. ज्या विकेटची तलाश होती प्रकाश पारधी खऱ्या अर्थानं स्वस्त्यात बाद झाला. आता इथून कमबॅक होणं खूप गरजेचं सारसे टीमसाठी. इथे वारंवार बसून खेळण्याचा प्रयत्न. कदाचित इथून ह्या 2 विकेट्स खूप महत्त्वाचे आहेत कोंबलवाडी टीमसाठी. यातले जर एखादी विकेटची पडझड झाली ना तर मात्र अडचणीमध्ये सापडेल टीम कोंबलवाडी. परंतु ते होणं गरजेचं आहे. इथून कुठेतरी सारसे टीमला फायनलवरती शिक्कामोर्तब करायचं असेल तर गेम प्लॅनिंग आखणं खूप गरजेचं आहे. विकेटची तलाश करणं खूप गरजेचं आहे. परंतु योगेश तितका ताकदवर फलंदाज सहजासहजी या जाल्यामध्ये अटकणार नाही या. परंतु पाहूया. इथे चांगला फटका, टेक्निकल फटका, टेक्निकल शॉट. गॅप सिलेक्शन खेळतोय. सिंगल फास्ट आले, सिंगलला डबलमध्ये बदललं गेलंय. इथून रन्स कंप्लीट केल्या जात आहेत त्या मात्र 2 रन इज कंप्लीट. 2 धावीनं टोटल स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 18 अंकावरती. स्कोअर कार्ड एकंदर 18 धावा स्कोअर कार्डवरती इथून येऊन टेपला. आता 14 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि 14 धावींची गरज. अगदीच मॅचमध्ये वापसी करावी लागेल. मॅचमध्ये वापसी करावी लागेल टीम कोंबलवाडी संघाला. कारण लयबद्ध गोलंदाजी सध्या घणाघाती एक अस्त्र एक शस्त्र या ठिकाणी फेकतोय गोलंदाज करण. 3 चेंडू मागे आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्ची केल्यात गोलंदाज करणनं. इतकी चांगली गोलंदाजी राहिल्या. इथे मात्र शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू. आता प्रेशर आहे. आता खऱ्या अर्थानं प्रेशर. डॉट बॉल. आता 8 चेंडू आणि 8 चेंडू 14 धावींची गरज. 8-14चं समीकरण आहे. 8 चेंडू 14 धावींची गरज. केलेल्या चुका
मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगमध्ये केलेल्या चुका यावेळेस मात्र अंगलट येतात टीम कोंबलवाडीच्या असं म्हणूयात. कारण 6व्या क्रमांकाच्या फलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी केली. जवळपास 6व्या क्रमांकाच्या फलंदाज खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये आणि तिथे खऱ्या अर्थानं मॅच न कलाटणी घेतली. आता शेवटचे 7 बॉल आणि 14 धावींची गरज आहे. 7 चेंडू आणि 14 धावींची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, विचारही केला नव्हता की अशी मॅच फसेल. हे क्रिकेट आहे म्हणून म्हटलं जातं की सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. आणि इथे मात्र चांगला फटका, ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका, हा फटका या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हाच फटका. आता येणारे 6 बॉल आणि 10 धावींची गरज आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचं षटक विचार विनिमय केला. अंधार होईल याची दक्षता घ्या. आपण मॅचला सुरुवात करा. टीम सारसी आपल्यालाच बॉल दिसणार नाही. आणि स्टंप कोणी घेऊ नका. स्टंप हे फायनल कोणी मारा. हे स्टंप जे आहेत ना ते आपल्या व्हायला पाहिजेत ना. पण तो गेम आहे, अगदीच क्रिकेट आहे. 6 मध्ये 10 आणि बालचंद्र पारधी सारखा एक चांगला गोलंदाज आहे. चला टीम मिटिंग नकोय, फिल्डिंग लावा. फिल्डिंग पसरवायची सारसे टीम. अंधार होत चाललाय, अंधार होत चाललाय. घ्या फास्ट खेळा. 6 चेंडू 10 धावींची गरज आहे. सहा चेंडू 10 धावींची गरज आहे. येणारे 6 चेंडू 10 धावा. सामना अद्यापही दोन्ही संघांकडे बॅलन्स आहे. 50-50 दोन्ही टीमकडे हा 50-50 बॅलन्स आहे. सामना अतिशय जबरदस्त लढत आहे. फायनल मॅच. 6 चेंडू 10 धावींची गरज. टीम मिटिंग नकोय, जास्त वेळ नकोय. अंधार होत चालला याची दक्षता घ्या आणि ते तुम्हालाच अंधार होईल. टीम सारसई 6 बॉलमध्ये बनवायचे 10. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू असं समीकरण सातत्यानं. बालचंद्र पारधीवरती आशा आणि आकांक्षा आहे. टीम कोंबलवाडी अगदीच्या ठिकाणी हा नो बॉल, हा नो बॉल. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला आहे. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय एक्स्ट्रा धावाले. आता 6 मध्ये 9 फ्रीटचा चेंडू आहे आणि फ्रीटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच्या ठिकाणी संधी दिल्या. संधीचं सोनं करावं लागेल, संधीचं सोनं करावं लागेल टीम कोंबलवाडी संघाला. इथे चांगला फटका. फ्रीटचा चेंडू आणि त्या फ्रीटच्या चेंडूवरती झेल मात्र टिपली होती, परंतु सिंगल फास्ट आल्या. डबलचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, रन आउटची देखील संधी होती. काय केलं रोशन पवार, वारंवार चुका करतोय. बॅटिंग करत असताना देखील चुका केल्या आणि आता फिल्डिंग करत असताना देखील चुका करतोय. कारण इथे रोखणं होतं भालचंद्र पारधीला,
कारण रनआउटची विकेट मिळाली असती. हीच चूक इथे केली रोशन पवारनं, कारण हीच चूक कुठेतरी अंगलट येईल आणि इथे रन्स आल्यात 2 आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. आता 5 चेंडू 7 धावींची गरज. काय घडणार? ऋषिकेश मोरे हृदयाचे ठोके वाढलेत, अगदीच दोन्ही टीमच्या हृदयाचे ठोके वाढलेत. फास्ट फूस धाकधूक सध्या चालू आहे. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय अगदीच आई ते मोठा फटका आलाय. फटका जबरदस्त, शॉट सिलेक्शन जबरदस्त. आणि आता या ठिकाणी मात्र शॉट टाकला असेल शरद ठोंबरे सरांनी आणि शॉट टाकला असेल तो मोहन पारधीनं. आता 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. कारण थँक्यू डीजे. मी नक्कीच म्हटलं होतं रोशन पवारने चूक केली. जर या खेळाडूला स्ट्राईकला आणायचंच नव्हतं, जर या मॅच मध्ये टिकून राहायचं होतं तर भालचंद्र पारधीला स्ट्राईक घेणं गरजेचं नव्हतं आणि ती चूक केली रोशन पवारनं आणि ती चूक इथे अंगलट आली. गोलंदाजाला दोष देण्यात अर्थ नाहीये. इथे हा विनिंग स्ट्रोक, विजयी फटका, धमाका केलाय भालचंद्र पारधीनं. विजयी झाले टीम कोंबलवाडी. स्टंपला कोणी हात लावू नका विनंती करेन. हे स्टंप आपले नाही आहेत, फक्त तुम्ही उचला, एन्जॉय करा, पर तो स्टंप मात्र रिटर्न करा. आणि अगदीच या मेगा फिनालवरती नाव कोरलंय, चॅम्पियन ठरल्या टीम अर्थात कोंबलवाडी. चॅम्पियन द चॅम्पियन, कोंबलवाडी टीम चॅम्पियन.